Hi dear students, this is Srikant Vamanrao Patil and I am working as Junior College lecturer in Bharat Junior College Buldhana since 1998. Recently, board has published a question bank for all subjects, which you know. Answers to these questions of 3 and 4 marks are available everywhere. सगळ्यांना माहिती आहे 3 ते 4 मार्काच्या क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला सगळीकडे मिळतात. सगळ्या नोट्समध्ये उपलब्ध आहेत. नोट्समध्ये बुकमध्ये वेगवेगळ्या प्रकाशनचे पुस्तकं उपलब्ध आहेत तुमच्याकडे, त्यामध्ये उपलब्ध आहेत. बट द मेन प्रॉब्लेम इज ऑफ 1 and 2 मार्क क्वेश्चन्स. 1 आणि 2 मार्काचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मात्र मेन प्रॉब्लेम आहे. कारण की 1 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर किती लिहायचं, काय लिहायचं, कसं लिहायचं, त्याची मांडणी कशी करायची, इथपासनं आपली सुरुवात असेल. त्याचबरोबर 2 मार्काच्या प्रश्नामध्ये किती लेंथ ठेवायची, त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे, हे सगळं आपण जर याचं नियोजन व्यवस्थित केलं तर तुम्हाला ते लिहायला सोपं जाईल. सो द आन्सर्स टू दिस क्वेश्चन्स मीन्स 1 and 2 mark questions is not available anywhere. So you had to search for its answer and represent it in expected manner. म्हणून याची उत्तरं उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, तर आपल्या बोर्डाच्या पुस्तकामधनं किंवा नोट्समधनं याची उत्तरं तयार करावी लागतील. ओके, दिस इज अ टिपिकल वर्क. पण हे मात्र अवघड काम होईल, कारण की आता वेळ कमी आपल्याकडे, अभ्यासासाठी वेळ कमी आहे, दिवस कमी राहिलेत, पेपर जवळ आलेत. त्यामुळे तुमचं हे जे टिपिकल काम आहे, तुमच्या डोक्यावर जे आलं होतं आता बोर्डाने ती क्वेश्चन बँक पब्लिश केल्यामुळे, ते थोडंसं कमी करण्याचं काम मी या ठिकाणी करतोय. So I am giving you all answers of such questions from question bank in explanation form. आणि म्हणून मग या क्वेश्चन बँकमध्ये आपल्याला जे वेगवेगळे प्रश्न विचारलेत, 1 मार्कावर आले आणि 2 मार्कावर आले, त्याचे सगळ्यांचे सोल्युशन मी या ठिकाणी देतोय. आणि ते एक्सपेक्टेड फॉर्ममध्ये, म्हणजे बोर्डात तुम्हाला कसं लिहायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगेल. म्हणजे एक्सप्लेनेशन फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगतोय, एक्सप्लेन करून सांगतोय. ठीक आहे, पण त्याच वेळेस हे पण लक्षात घ्या, सूचना त्यांनी दिली आहे, हे जे प्रश्न दिले आहेत बोर्डाने जी क्वेश्चन बँक पब्लिश केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सूचना स्पेशली मेन्शन केली आहे, फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच. सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही, याची नोंद घ्यावी. ठीक आहे, सूचना व्यवस्थित सगळ्यांना समजली. आपला मेन प्रॉब्लेम होता 1 मार्क क्वेश्चनचा आन्सर आणि 2 मार्कच्या क्वेश्चनचा आन्सर कसं रिप्रेझेंट करायचं, कुठून मिळवायचं, ते सगळं काम मी करून ठेवलेलं आहे. आणि आता हे जे मी लेक्चर्स या ठिकाणी या आपल्या चॅनलवर टाकेल, त्या वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये तुम्हाला ते सगळे क्वेश्चन आन्सर्स मिळतील. प्रत्येक चॅप्टरसाठी सेपरेट लेक्चर तयार करतो आहे. ठीक आहे, ओके. वी आर डिस्कसिंग सोल्युशन्स ऑफ बोर्ड्स क्वेश्चन बँक of chapter number 14, that is dual nature of radiation and matter. And the first type is very short answer type questions carrying 1 mark each. The first question is define photoelectric effect. आता photoelectric effect ची सरळ व्याख्या तुम्हाला लिहायची आहे. The phenomena of emission of electron from metal surface when radiation of appropriate frequency is incident on it is known as photoelectric effect. सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर दुसरी डेफिनेशन विचारली क्वेश्चन सेकंडमध्ये, डिफाईन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. त्याची डेफिनेशन आपण लिहू, द मिनिमम व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट लाईट ॲट विच फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड फ्रॉम मेटल सरफेस विथ 0 कायनेटिक एनर्जी इज कॉल्ड थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ही डेफिनेशन पण सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे त्यात जास्त डिस्कशन करण्यासारखं काहीच नाही आहे. क्वेश्चन थर्ड, व्हॉट इज कट ऑफ ऑर स्टॉपिंग पोटेन्शियल. स्टॉपिंग पोटेन्शियल काय असतं, हे पोटेन्शियल अप्लाय केलं की येणारे इलेक्ट्रॉन थांबतात, बरोबर आहे. डेफिनेशन इज द मॅग्निट्यूड ऑफ मिनिमम व्हॅल्यू ऑफ निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाइड टू द एनोड ड्यू टू विच फोटो इलेक्ट्रिक करंट रिड्युसेस टू 0 इज कॉल्ड स्टॉपिंग पोटेन्शियल. डेफिनेशन सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर वर्क फंक्शनची व्याख्या आहे. सरळ 4 क्वेश्चनमध्ये 4 डेफिनेशन विचारल्यात त्यांनी, त्यामुळे कोणती तरी एखादी डेफिनेशन तुम्हाला पेपरमध्ये दिसणारच आहे, हे पण लक्षात घ्या. डिफाईन वर्क फंक्शन ऑफ मेटल. डेफिनेशन काय, द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड सो ॲज टू फ्री द इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल इज कॉल्ड वर्क फंक्शन ऑफ द मेटल. क्वेश्चन नंबर 5, द मिनिमम फ्रिक्वेन्सी फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑन अ मेटल is 7 × 10⁻14 hertz
आता मिनिमम फ्रिक्वेन्सीला आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतो हे आपल्याला माहिती आहे. फाइंड द वर्क फंक्शन. मी तुम्हाला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, वर्क फंक्शन काढायचं आहे. सो वर्क फंक्शन इज एच न्यू झिरो. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आणि न्यू झिरो तुम्हाला दिलेलं आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे मिनिमम फ्रिक्वेन्सी. सॉल्व केलं त्याला आपल्याला वर्क फंक्शन मिळालं 4.64 इंटू 10⁻⁻19 जूल. बघा आता इथे एच आहे जूल सेकंदमध्ये आणि न्यू झिरो आहे पर सेकंदमध्ये. हर्ट्स म्हणजे पर सेकंद. सेकंद सेकंद कॅन्सल होईल, युनिट शिल्लक राहील जूल. 6th question is find the kinetic energy of emitted photoelectron if in a photoelectric effect energy of incident photon is 4 electron volt and work function is 2.4 electron volt. आता इन्सिडेंट एनर्जी एवढी आहे, वर्क फंक्शन एवढं आहे, म्हणजे दोघांमधला डिफरन्स काय असेल? तो डिफरन्स असेल त्याची कायनेटिक एनर्जी. मग वर्क फंक्शन आहे 2.4 आणि इन्सिडेंट एनर्जी 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो इन्सिडेंट फोटॉनची एनर्जी ही वापरल्या जाते वर्क फंक्शन म्हणून आणि राहिलेली एनर्जी वापरल्या जाते त्या फोटो इलेक्ट्रॉनकडून ॲज अ इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. म्हणून मग कायनेटिक एनर्जीसाठी फॉर्म्युला असेल द एनर्जी सप्लाइड बाय द फोटॉन मायनस वर्क फंक्शन. सो 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट मायनस 2.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट्स मीन्स 1.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन इज 1.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि ही जर तुम्हाला जूलमध्ये विचारली तर याला 1.6 इंटू 10⁻⁻19 मल्टिप्लाय करायचं, जूल्समध्ये आन्सर मिळेल तुम्हाला. 7वा क्वेश्चन फाइंड एनर्जी ऑफ फोटॉन विच हॅव मोमेंटम 2 इंटू 10⁻16 ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. एवढी मोमेंटम त्या फोटॉनची आहे, त्याची एनर्जी तुम्हाला काढायची आहे. तर एनर्जी ऑफ फोटॉनचा फॉर्म्युला असतो एच न्यू. न्यूला सी अपॉन लॅमडा लिहिता येतं आपल्याला आणि एच अपॉन लॅमडा म्हणजेच मोमेंटम. म्हणजे एनर्जी ऑफ फोटॉनचा फॉर्म्युला होतो मोमेंटम इंटू व्हेलॉसिटी ऑफ लाईट. बरोबर आहे. मग त्यात व्हॅल्यूज टाकू आपण आणि कॅल्क्युलेशन करूया. पुटअप केल्या एनर्जी इज इक्वल टू मोमेंटम इंटू पी इंटू सी. पीची व्हॅल्यू आहे 2 इंटू 10⁻16. सीची व्हॅल्यू आहे 3 इंटू 10⁻10. सी जी एसमधल्या दोन्ही व्हॅल्यू होत्या हां, कारण की ही पीची व्हॅल्यू आपल्याला सी जी एसमधली दिलेली आहे, त्यामुळे सीची व्हॅल्यू पण मी सी जी एसमधली घेतली. सो इट इज 6 इंटू 10⁻6 आणि एनर्जीचं युनिट पण आपल्याला सी जी एसमध्येच मिळेल म्हणजे अर्ग. सो एनर्जी ऑफ फोटॉन इज 6 इंटू 10⁻6 अर्ग. द सेकंड टाईप इज शॉर्ट आन्सर 1 टाईप क्वेश्चन म्हणजे SA1 क्वेश्चन्स कॅरिंग 2 मार्क इच. त्यातला पहिला क्वेश्चन काय म्हटलं पहा. एक्सप्लेन द टर्म वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ मॅटर. मॅटरचं वेव्ह आणि पार्टिकल दोन्ही नेचर मॅटरला असतात, याच्याबद्दल आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. बघा आता काय म्हटलं आहे. मटेरियल पार्टिकल्स शो वेव्ह लाईक नेचर अंडर सर्टन सर्कमस्टन्सेस. धिस फिनॉमिना इज कॉल्ड वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ मॅटर. सर्टन कंडिशन जर त्या ठिकाणी आपण मेंटेन केल्या तर पार्टिकल हा वेव्हच्या फॉर्ममध्ये आहे असं आपल्याला सांगता येतं. इन अ क्लासिकल थेरीज फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा अँड वेव्ह नंबर म्हणजे के आर यूज टू डिस्क्राईब वेव्ह. म्हणजे वेव्ह जर दाखवायची असेल तर के आणि ओमेगा यांचा वापर केला जायचा. अँड मास एम अँड मोमेंटम पी आर यूज टू डिस्क्राईब पार्टिकल. पार्टिकल रिप्रेझेंटेशनसाठी मासचा वापर म्हणजे एमचा वापर आणि मोमेंटमचा वापर केला जायचा. अकॉर्डिंग टू वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑल मुव्हिंग पार्टिकल्स हॅव असोसिएटेड फ्रिक्वेन्सी अँड असोसिएटेड वेव्ह नंबर. म्हणजे वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटीनुसार जर एखादा पार्टिकल असेल तर त्याला तुम्ही फ्रिक्वेन्सी पण असोसिएट करू शकता आणि वेव्ह नंबर पण असोसिएट करू शकता. आणि फ्रिक्वेन्सी आणि वेव्ह नंबर कोणाच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत? वेव्हच्या. सो ऑल वेव्ज हॅव असोसिएटेड एनर्जी अँड मोमेंटम. त्याचप्रकारे त्या वेव्हशी वेव्हला आपण एनर्जी आणि मोमेंटम अटॅच करू शकतो. मग या सगळ्यांवरनं काय सांगता येतं? तुम्हाला हेच सांगता येतं की पार्टिकलला वेव्हचं नेचर आपल्याला अप्लाय करता येतं, वेव्हला पार्टिकलचं नेचर अप्लाय करता येतं. सो दिस कन्फर्म्स द वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ मॅटर. त्यानंतर तुम्हाला डायग्राम काढायची आहे. क्वेश्चन नंबर 2 ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ स्कीमॅटिक ऑफ एक्सपेरिमेंटल सेटअप. एक्सपेरिमेंटल सेटअप म्हटलं हां फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता ही ग्लासपासनं बनलेली ट्यूब असते.
इथे त्याला एंट्रीसाठी असं साईड दिली असते. ही क्वार्ट्स विंडो, याच्यामधनं रेडिएशन आपण इन्सिडेंट करतो या इमिटरवर, की जो फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलपासून बनलेला असतो. लाईट पडल्याबरोबर याच्यामधनं फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. हे चाललेले फोटो इलेक्ट्रॉन्स आहेत की जे कलेक्ट होतात या कलेक्टरकडे इलेक्ट्रॉन आले की ते इलेक्ट्रॉन मग या सर्किटमध्ये आपल्याला पाठवता येतात. अशी ती डायग्राम, एक्सपेरिमेंटल सेटअप डायग्राम. म्यू ए म्हणजे मायक्रोमीटर इथे जोडलेला आहे. इथे व्होल्टमीटर आहे. हा रिओस्टेट आहे. हा व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स आहे. म्हणजे याला तुम्ही व्हेरिएबल सोर्स म्हणू शकता कम्प्लीटला पण, कारण की ते पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट केलेली आहे. हा कम्युटेटर आहे. कम्युटेटरचं काम असेल सर्किटमधनं जाणाऱ्या करंटची दिशा फॉरवर्ड बाय रिव्हर्स करता येते किंवा इकडचं पोटेन्शियल तुम्हाला उलट करता येतं. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, व्हॉट इज मीन बाय ड्वेल नेचर ऑफ मॅटर. बघा पुन्हा तोच प्रश्न विचारला त्यांनी. म्हणजे पहिला प्रश्न पण हाच होता आणि हा तिसरा प्रश्न पण तोच आहे. त्यामुळे प्रश्नाचं महत्त्व लक्षात घ्या. 2 वेळा क्वेश्चन बँकमध्ये तोच प्रश्न विचारला आहे. म्हणजे किती इम्पॉर्टंट तो प्रश्न असेल हे लक्षात घ्या. बघा आता काय म्हणता येईल तुम्हाला उत्तरामध्ये. वी नो दॅट द लाईट इज असोसिएटेड विथ मोमेंटम, हेन्स इट कॅन बी गिवन पार्टिकल नेचर. बरोबर आहे. ऑल्सो अ मटेरियल पार्टिकल इन मोशन कॅन बी असोसिएटेड विथ वेवलेंथ, मीन्स मॅटर इन मोशन कॅन बी असोसिएटेड अ वेव. म्हणजे मॅटरला वेव नेचर देता येतं आणि वेवला मॅटरचं नेचर देता येतं. धिस शोज दॅट वेन मटेरियल पार्टिकल इज इन मोशन इट पजेसेस बोथ पार्टिकल अँड वेव नेचर, हेन्स मॅटर पजेसेस ड्वेल नेचर. त्यानंतर एक्सप्लेन द कॉन्सेप्ट फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर आपण त्या ठिकाणी जनरल डिस्क्रिप्शन करूया. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय असतो. So it is observed that when radiation of certain frequency is allowed to incident on a metal surface, electrons are emitted from the surface. हे आपल्याला माहिती आहे. पण काय इमिट होतात ते, तर त्याच्याबद्दल लिहा. When radiation strikes the surface, radiation म्हणजे फोटॉन, then its energy h nu is used for 2 purposes. ती जी एनर्जी फोटॉनची असेल ती 2 कारणांसाठी वापरली जाते. Some of the energy is used to take the electron out of the atom and remaining is used as kinetic energy by the emitted electron. म्हणजे त्या एनर्जीपैकी काही एनर्जी वापरल्या जाते त्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी, ॲटममधनं बाहेर काढण्यासाठी, आणि जी एनर्जी अजून तिथे असेल फोटॉनची ती एनर्जी वापरल्या जाते बाहेर पडलेल्या इलेक्ट्रॉन मार्फत इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. धिस शोज दॅट सफिशियंट एनर्जी फोटॉन कॅन टेक द इलेक्ट्रॉन आउट ऑफ द मेटल. याच्यावरून आपल्याला सांगता येतं की जर त्या फोटॉनची एनर्जी सफिशियंट असेल तर तो फोटॉन इलेक्ट्रॉनला बाहेर काढू शकतो. आणि फोटॉनची एनर्जी कोणावर डिपेंड असते, फ्रिक्वेन्सीवर. सो द फिनॉमिना ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सरफेस when radiation of frequency greater than a particular frequency is incident on the metal surface is called photoelectric effect. त्याला फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतात. असं कंप्लीट आन्सर तुम्हाला देता येईल. The 5th question is, if the total energy of radiation of frequency 10⁻14 Hz is 6.63 जूल, म्हणजे त्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली आहे आणि त्याची एनर्जी पण दिलेली आहे. टोटल एनर्जी, एका फोटॉनची नाही, सगळ्या फोटॉनची टोटल एनर्जी तुम्हाला दिलेली आहे. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ फोटॉन्स इन द रेडिएशन. तर त्या रेडिएशनमध्ये किती फोटॉन्स असतील. एका फोटॉनची एनर्जी किती असते, h न्यू. मग त्या रेडिएशनमध्ये जेवढे सगळे फोटॉन्स असतील त्यांची एनर्जी किती होईल, मग n टाइम्स h न्यू. तर तो नंबर तुम्हाला काढायचा आहे. सो नंबर ऑफ फोटॉन्स विल बी एनर्जी ऑफ रेडिएशन अपॉन h न्यू. एनर्जी आहे 6.63 जूल्स, h आहे 6.63 × 10⁻34 आणि फ्रिक्वेन्सी आहे 10⁻14. सो इट इज 10⁻20. म्हणजे त्या रेडिएशनमध्ये की ज्या रेडिएशनची एनर्जी 6.63 जूल आहे त्या रेडिएशनमध्ये किती फोटॉन्स असतील, 10⁻20. 6th question. An electron is accelerated through a potential of 120 volt. इलेक्ट्रॉनला आपण 120 व्होल्ट पोटेन्शियलनी ॲक्सलरेट केलं. फाइंड इट्स डी ब्रोगलीज वेवलेंथ. म्हणजे पोटेन्शियल दिलेलं आहे
डी ब्रोग्लीची वेवलेंथ काढायची आहे. मग आता त्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. द डी ब्रोग्लीज वेवलेंथ असोसिएटेड विथ द इलेक्ट्रॉन व्हेन इट इज ॲक्सलरेटेड बाय पोटेन्शियल व्ही, आणि त्याचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा इज इक्वल टू 1.228 अपॉन रूट व्ही. आणि याचं जे उत्तर येतं ते तुम्हाला नॅनोमीटरमध्ये मिळतं आहे. लक्षात ठेवा, फॉर्म्युला जरी तुम्हाला एस आयमधला दिसत असला की व्ही आपण व्होल्टमध्ये घेणार आहे, तर आपलं उत्तर लॅम्बडाचं मीटरमध्ये येईल. तर मीटरमध्ये येणार नाही, ते येईल वेवलेंथ इन नॅनोमीटर. याचं उत्तर नॅनोमीटरमध्ये येईल, हे लक्षात ठेवा. मग व्हॅल्यूज प्लेस केल्या 1.228 अपॉन रूट 120, कारण की 120 व्होल्टने आपण त्याला ॲक्सलरेट केलं आहे. 120चं स्क्वेअर रूट येतं. लॉगचे कॅल्क्युलेशन मी इथे केलेलेच आहे, 10.95. सो 1.228 अपॉन 10.95, द आन्सर इज 0.1121, आणि उत्तर असेल नॅनोमीटरमध्ये. आणि लास्ट एक्झाम्पल त्याच्यातलं, कॅल्क्युलेट द स्टॉपिंग पोटेन्शियल वेन मेटल विथ वर्क फंक्शन 0.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इल्युमिनेटेड विथ लाईट ऑफ 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे इन्सिडंट एनर्जी एवढी आहे, वर्क फंक्शन एवढं आहे, तर स्टॉपिंग पोटेन्शियल तुम्हाला काढायचं आहे. सो इन्सिडंट एनर्जी इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. पण मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीला आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियलमध्ये कन्वर्ट करता येतं. काय फॉर्म्युला असतो? कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज इक्वल टू ई इंटू व्ही झिरो. म्हणून मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीच्या ऐवजी मी ई इंटू व्ही झिरो टाकलं. व्ही झिरो म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल. सो ई व्ही झिरो इज इक्वल टू एच न्यू मायनस डब्ल्यू झिरो. व्हॅल्यूज प्लेस करा. बघा कॅल्क्युलेशन्स त्या ठिकाणी करून दिलेले आहेत तुम्हाला. तर व्ही झिरो मिळतं आपल्याला 1.4 व्होल्ट. सो स्टॉपिंग पोटेन्शियल इज फाउंड टू बी 1.4 व्होल्ट. स्टॉपिंग पोटेन्शियल तुम्हाला मात्र व्होल्टमधलं मिळवावं लागेल, इलेक्ट्रॉन व्होल्टमधलं नाही. ई इंटू व्ही झिरो जर तुम्ही काढसाल तर ते इलेक्ट्रॉन व्होल्टमधलं मिळेल.